आली आमची गाडी आली, आमची गाडी आली। फायनली मित्रांनो आपली कार ही निघालेली आहे, पण कुठे निघालेली अजून का फिक्स नाही आहे। इथे विलास आहे, इथे योगेश भाई आहे आणि आपला खास मोठे नरेश अंबानी खास त्याच्यासाठी ट्रिप काढलेली आहे। त्याच्याशी इच्छा होती की आम्ही कुठेतरी ट्रिप काढू। भावा 2 शब्द बोल ना ट्रिप साठी। बोलो, आपण नक्कीच बोलू या विषयावर। हा नक्कीच बोलू या विषयावर, काही नक्की बोलणार ना। पहिला आपण बघूया काय कुठल्या ठिकाणी, पहिले आपला प्लॅन कुठे ठरतो ते बघूया, तसं मग बोलूया। चालेल तर नरेश दादा आपल्याला बोला पहिले आपला प्लॅन ठरूया, कारण आपला प्लॅन अजून ठरलेला नाहीये। असं नाही तो बोलते मौसम तयार होऊ दे। अच्छा मौसम का, अच्छा सॉरी। सो काहीच अजून काय प्लॅन आपला रेडी नाहीये, जस्ट आता निघालेलो आपण गावातून। जसं जसं तुम्हाला आता प्लॅन बनेल। हा अजून आमचा मेन कुक आमचा माणूस बोलते मला घ्यावाला या ना वगैरे। मेन कुक आमचा येणार आहे आता, जो की मोठा कुक आहे। त्याला आम्ही आता फॉरेन मधून घेणार आहोत, पेन कंट्रीमध्ये आम्ही जाणार होता आणि तिथून त्यांना उतरणार आहोत। तर सरांची तुम्हाला भेट करून देतो, नंतर गोव्याला भेट झालेली तुमची पण परत करून देतो। तर भेटूया आता आपल्या सरांकडे। चला लंगडी लुली माणसं घेऊन चाललोय, दाखवत ड्रायव्हर विलास आहे काय, तूच काय लंगडे माणसं ते हातात गाडी दिले माकडा। आता बोल सुटतो नाही, आता बोल छुट्टा नाही है छुट्टा नाही। सो फायनली आमचा अविनाश ब्रो आलेला आहे। अविनाश ब्रो वेलकम टू माय चॅनल। मग आपण कुठे चाललोय भावा? मलाच ना माहिती तुलाच ना माहिती का? तू आजचा कुक तू आहेस माहिती ना? काय रे? अरे आज बंद आहे भाऊ, आवाज जाणार नाही। चला मित्रांनो आता अविनाश भाईला आपण घेतलेला आहे, आता ठरवू कुठे जायचं ते। चला सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण आलेलो आहे आपल्या प्लेसवर। म्हणजे काल रात्रीपर्यंत तुम्हाला सांगितलं मी काही फिक्स नव्हतं, तर आता आपण आलेलो आहे दिवे आगारला, जे की माणगावमधून आतमध्ये आणि आपल्या थोडं 10-15 किलोमीटर पुढे हरिहरेश्वर आहे। तर आता आपण सर्व इकडे फ्रेश वगैरे होऊ आणि इकडे आपण रूम घेतलेला, खूप छान रूम आहे व मस्त प्लेस आहे। प्राणी वगैरे ते बघा, माकड पण आहे। सो इथे बेसिकली आता आपण मस्त रेडी वगैरे होऊ, नाश्ता वगैरे करू आणि निघू हरिहरेश्वरा पुढे। चला आपण सर्व रेडी झालेलो आहे, आता मी रेडी झालेलो आहे आणि बाहेर आपली पब्लिक बसले मस्त चिल करतोय आपल्या रूमच्या बाहेर। तर इथून आता आपण फ्रेश झालो ना, तर निघू आता हरिहरेश्वरला, कुठे नाश्ता करू आणि निघू आपण। हे लोक आता आपण निघालेलो इकडनं आपल्या रूममधून आणि जातोय हरिहरेश्वरला। आणि आपण सीएनजी थांबलेलो थोडा, पहिले तर भूक लागली जाम मला एकदम खतरनाक वाली। तर सर्व जाऊ आणि पहिले नाश्ता करू। नाश्ता फिरत जाऊ, आवाज बंद असायचे ना, आवाज कुठला येते? ड्रायव्हरने गाडी घेतली भाई, आवाज तसा येणार। सो मित्रांनो आता आपण आहोत हरिहरेश्वर फाट्यावर, इकडे बघा, इथं पुढे गेलो आपण हरिहरेश्वर लागणार आहे आणि इथं आपण नाश्त्यासाठी थांबलेलो। सो जवळजवळ आता 20 किलोमीटर बाकी राहिलेलं आहे, टोटल मग 40 किलोमीटर होता, तर आता 20 किलोमीटर बाकी राहिलेलं आहे। तर निघू आता तिकडे जायला, चला। सो फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे हरिहरेश्वर मंदिरामध्ये आणि इथून आपण समुद्र किनाऱ्यावर आहोत आणि वेदर खूप प्लेझंट आहे।
फायनली मित्रांनो आपण निघालो इथून हरिहरेश्वरवरून आणि आता आपण जातो दिवेघर बीचला, जे की लास्ट स्पॉट असणार आपल्याला. आता आम्ही घरी जायला निघतोय, तर इथून आपण दिवेघर बीचला जाऊ आणि मग तिकडनं घरी जाऊ. बाकी आपली पब्लिक निघते इकडनं.